चला सुरू करू आजचं ध्यान. थोडा वेळ शांत बसून डोळे बंद. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. मागच्या वेळेस आपण ऐकलं, भगवंतांनी श्रीकृष्णाला सांगितलं, तस्मात् युद्धाय युज्यस्व कृत. निश्चयपूर्वक, कृतनिश्चय आपल्या धर्मात, आपल्या कर्तव्यात चोख राहणं आवश्यक. श्रीकृष्णाचा उपदेश. मरण जरी आलं समोर तरी शरीर ठेवून करायचं काय जर धर्मात नाही राहू शकलो, आपल्या कर्तव्यात, आपल्या स्वभावात, आपल्या प्रमुख उद्देशपूर्तीसाठी जर जीवन नसलं तर असं जीवन जगून उपयोगही काय. नुसतंच गुराढोरांसारखं, गाई बकरींसारखं, कुत्र्या मांजरीसारखं जगण्यात काय अर्थ. खाणं पिणं. तर मनुष्य जन्माचा प्रमुख उद्देश ईश्वर प्राप्ती, ईश्वराचा अनुभव, ईश्वर प्रेम, ज्ञान संपादन, योगिक यात्रा. तपस्वी मनस्वी जीवन नसलं तर नुसतंच जगून काय उपयोग. धैर्य धारण करून, गांभीर्याने विचार करून, निग्रहपूर्वक या भगवद्गीते मातेचा हात धरून ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर ध्यानाचा प्रकाश समोर, ध्यानाद्वारे ज्ञानाचा प्रकाश समोर टाकत वाटचाल. थोडं ध्यान, थोडी गीता. शांत मनाने विचार करून, आत आपला स्वतःचा स्वतः विचार करून प्रवास, प्रगती. अन्यथा ततः किम, ततः किम, ततः किम. श्री शंकराचार्य म्हणतात, नाही तर जीवनाचा काय उपयोग झाला. शेकडो, हजारो, लाखो, करोडो अब्जावधी लोक या पृथ्वी तलावर जन्मून खाणं पिणं, मुलं बाळ करून मरून गेले. ततः किम, सो व्हॉट. काय फरक पडला. ते ईश्वराचं चैतन्यरूपी प्रकाश माझ्या चित्तात आत्ता प्रकाशित होतो आहे, आत्ता कळते आहे, आत्ता विचार करण्याची शक्ती आहे. तर हे काम आत्ताच व्हायला हवं. पुढे ते विचार, पुढे ती उपलब्धी, पुढे हे जीवन काय माहीत, कुणास ठाऊक राहील न राहील. तर हा वेळ अमूल्य आहे. या वेळेत प्राधान्य, प्रायोरिटी, प्रमुख. बाकी सगळं काम सोडून शास्त्रांमध्ये आहे, 100 कामं सोडून पहिले भोजन करायला हवं शरीर रक्षणासाठी.
अशक्त शरीराने कुठलंच काम नीट नाही होऊ शकत. मग 100 कामं सोडून पहिले त्याच्या आधी भोजन करायला हवं. सनातन धर्माच्या शास्त्रांमध्ये लिहिलं आहे. 1000 कामं सोडून मात्र पहिले स्नान करायला हवं शुचिर्भूत. दहा 1000 कामं सोडून पहिले ध्यान करायला हवं सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळे कामं सोडून पहिले हरिनाम घ्यायला हवं. त्या भोजनापेक्षा प्राधान्य स्नानाला, म्हणून आंघोळीनंतर जेवतो. परंतु त्यापेक्षा जास्ती प्राधान्य ध्यानाला आणि त्याहीपेक्षा जास्ती महत्त्व हरिनामाला. ते तर कधी सुटायलाच नको. असं कुठलंच काम नाही ज्याचं महत्त्व हरिनाम स्मरणापेक्षा जास्ती. तर ध्यान आणि गीता ही जीवनात रोज असो, सतत असो. अन्यथा ततः किम, क्या लाभ. प्राणी पक्षी आपल्या आपल्या सृष्टीत आपल्या आपल्या प्रकारे जगतात आणि आपण आपल्या सृष्टीत आपल्या प्रकारे जगलो तर फरक काय. ततः किम, शेवटी काय हातात प्राप्त झालं. म्हणून भगवद्गीता, ध्यान, ईश्वर चिंतन प्रमुख उद्देश जीवनाचा. अन्यथा आज ऐकू त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थ निर्योगक्षेम आत्मवान. अरे हे मिळवायचं आणि हे ठेवायचं आहे, याच्यातच जीवन जर गेलं. श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला निर्योगक्षेम. ही प्राप्ती ती प्राप्ती, हे मिळावं ते मिळावं, असं व्हावं तसं व्हावं, आणि हे जे मिळालं ते टिकून राहावं, आपलं सुटू नये, आपलं वाढत जावं. क्षेम, निर्योग निक्षेम, यात मन नको घालू. माझे नाते गोते संबंध असेच चांगले संबंध राहावे, अशीच विचारपूस असावी, असंच आपुलकी वाटावी, यात नको लागू. स्पष्ट शब्दात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो आत्मवान हो. जरा आत झाकून स्वतःकडे पहा, स्वतःमध्ये पहा. त्या सगळ्यांचा जो आप्त आहे, सगळ्यांमध्ये जो आहे व्याप्त आहे, तो मी स्वतः तुझी वाट पाहतोय तुझ्या हृदयात. माझ्याकडे लक्षच नाही, माझी ओळख करण्यासाठी वेळच नाही. आणि बाहेरच्या दृष्टीने बाहेरचे नातेगोते, बाहेरचे संबंध, बाहेरचे व्यक्ती, बाहेरची प्राप्ती, बाहेरची तृप्ती, यातच जीवन. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. अर्जुना, तू तर या त्रिगुणाच्या अतीत हो. सात्विकता, राजसिकता, तामसिकता यातच अडकून पडून जीवन गमावू नको. हे चांगलं, हे वाईट, हे मिश्रित, हे सोड आता. निर्द्वंद्व हो. यात विशेष वेळ लक्ष नको घालव. जीवनशक्ती वाया नको जाऊ देऊ. चांगलं वाईट असं तसं. निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थ. आपलं स्वतःच्या चांगुलपणात स्थित राहा. आपल्या हृदयातल्या ईश्वराच्या चांगुलपणाकडे लक्ष दे. आत्मवान. भगवान वासुदेव श्री कृष्ण महाराज की जय. जय श्री कृष्ण.